नीट पेपरफुटीनंतर 21 जूनला देशभरामध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात आली। याचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला। मात्र या निकालामध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं समोर आलंय। आन्सर की नुसार 522 गुण मिळवणाऱ्या बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोअर कार्डमध्ये अवघे 95 गुण मिळालेत। तर वडवणी इथल्या ज्ञानेश्वरी पवार ही विद्यार्थिनी टॉपरच्या शर्यतीत होती। आन्सर की नुसार 720 पैकी तब्बल 700 गुण मिळालेत तिला, असं तिला अपेक्षित होतं। मात्र मिळालेली OMR शीट चुकीची असल्याचा दावा तिने केलाय। तिच्या स्कोअर कार्डवरती अवघे 87 गुण मिळालेत आणि या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे। आन्सर की प्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पटीने कमी गुण मिळाल्यामुळे NTA गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत। आधीच पेपर फुटीमुळे बदनाम झालेली NTA आता यावरती काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष असेल। तर सोहम गवते या विद्यार्थी आणि त्याच्या पालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। बीडचा एक विद्यार्थी आपल्या सोबत आहे। तुझं नाव काय आणि काय तुझ्या सोबत घडलंय? सर, माझं नाव सोहम गवते आहे। पहिले तर नीटचे पेपर 3 मे तारखेला झाला। त्याच्यानंतर तो लीकमुळं परत पेपर घेण्यात आला। तो 21 जून 2026ला घेण्यात आला। तो पेपर मी चांगला सोडवला। मी घरी आल्यावर चेक केलं, त्यानुसारही मला 522 मार्क्स येत होते। त्यानंतर 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत NTAने OMR शीट डाउनलोड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं। तर त्या पोर्टलनुसार मी डाउनलोड केली व आन्सर कीनुसार काढले, तर तेव्हा पण 522 येतात। 16 तारखेला 8:30च्या दरम्यान त्यांनी फायनल आन्सर की डिक्लेअर केली। त्यानुसार जेव्हा पाहिले तेव्हाही 522 येतात। पण जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला माझ्या रिझल्ट स्कोअर कार्डवर मला फक्त 95 मार्क्स येत आहेत। हे 95 मार्क्सचं ही आहे? हो, स्कोअर शीट आहे। हो सर। बरं, मग तू टॅली कसं केलं होतंस ते जरा समजून सांगा मला। सर, मी ही माझी OMR शीट, ह्याच्यामध्ये मी कोणचे अटेम्प्ट केलेत, कोणचे अनअटेम्प्टेड आहेत ते मी ह्याच्यात आहेत सगळे। हे मी मॅच केले त्यांच्या आन्सर कीनुसार। त्यांनी जी फायनल आन्सर की दिलेली आहे ना, त्यानुसार आन्सर कीनुसार हे केले, टॅली केले, चेकिंग केली व मीच नाही तर खूप जणांनीही चेकिंग केली, तेच मार्क येत आहेत। आता दुसऱ्या नंबरचा हा बोनस आहे तो सगळ्यांनाच भेटणार, तर ते धरून मला 522 मार्क्स येत आहेत, पण मला 95 मार्क्स आलेत। मग ह्या संदर्भात तू कोर्टात पण जाणार आहेस असं काय? हां सर, वकिलाला भेटलो तर आता पिटिशन ते म्हणत आहेत, आता पुढची प्रोसिजर विचारायची मग असता। पिटिशन पण फाईल करतो कोर्टात? हां, आज करायची म्हणते। काय प्रतिक्रिया आहे तुझी हे सगळं झाल्यानंतर? पुन्हा एकदा घोळ झालाय असं तुझं मत आहे किंवा तुझा आरोप सर, आहे? आता माझा आरोप व ते तर नाही, आता NT साधीसुधी ऑर्गनायझेशन नाही आहे सर, खूप मोठी, त्यांच्याकडेही ते बी एक्सपिरियन्स आहेत, ते माझ्याहून जास्त शिकलेले आहेत। माझं काहीच नाही, मला फक्त माझे जे अटेम्प्टेड मार्क्स आहेत ते पाहिजेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।